राज्यामध्ये 4 कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राज्य सरकारनं हाती घेतला असून त्याच अनुषंगानं नगर जिल्ह्यामध्ये 31 लाख वृक्ष लागवडीचा शुभारंभ जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला। याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये वृक्षारोपण करत या मोहिमेचा शुभारंभ झाला। याप्रसंगी पालकमंत्री नामदार राम शिंदे, जिल्हा परिषद उपाध्यक्षा घुले, उपवन संरक्षक अधिकारी लक्ष्मी ए, जिल्हा पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी सर्वांनाच वृक्ष संवर्धनाची शपथ देण्यात आली। नगरच्या वन विभागाच्या वतीनं हा कार्यक्रम घेण्यात आला होता। वृक्ष लागवडीची चळवळ आता मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये रुजू लागली असून आपले भविष्य वाचवण्यासाठी वृक्ष लागवडीच्या मोहिमेमध्ये सहभागी व्हावे असं आवाहन नामदार राम शिंदे यांनी केलं। राज्यामध्ये वन विभागाच्या माध्यमातून 4 कोटी वृक्ष लागवडीच्या संदर्भामध्ये आजपासून सुरुवात होत आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये देखील सुमारे 31 लाख वृक्ष हे लावले जाणार आहेत। त्याचा आता पोलीस अधीक्षक कार्यालयामध्येच वृक्ष लागवड करून आपण शुभारंभ केलेला आहे। आता नेवाशामध्ये होणार आहे, नगर तालुक्यामध्ये चिंचोली मजले होणार आहे, शेवगावमध्ये होणार आहे। एकूणच संपूर्ण जिल्ह्यामध्ये सर्व लोकप्रतिनिधी ह्या वृक्ष लागवडीसाठी सहभागी झालेले आहेत। गेल्या वर्षीपासून ही मोठी चळवळ वृक्ष लागवडीची महाराष्ट्रामध्ये होते आहे। 50 कोटीचं टार्गेट हे पुढच्या वर्षापर्यंत त्याच्या पुढच्या वर्षापर्यंत ठेवलेलं आहे। आणि मग हे वृक्ष लागवड का करायची, कशासाठी करायची, वृक्षाचा काय फायदा आहे, मग पर्यावरण संतुलन झालं पाहिजे, निसर्गाचा ऱ्हास झाला नाही पाहिजे, यासाठी वृक्ष लागवड करणं ही किती काळाची गरज झाली आहे। आपण सातत्याने म्हणतो की वातावरण खराब झालेलं आहे, पावसाची अनियमितता आहे, टेम्परेचर वाढलेलं आहे, त्याच्यावर सगळ्यावरती उपाय जर करायचा असेल तर आपल्याला वृक्ष लागवडीशिवाय पर्याय नाही। आणि वृक्ष लागवड करणं हे अतिशय क्रमप्राप्त झालेलं आहे। आणि माणसाचं जीवनमान दिवसेंदिवस आयुर्मान हे कमी होत चाललेलं आहे। हा परिणाम फक्त आणि फक्त पर्यावरणाचा ऱ्हास झाल्याकारणानंच आपल्याला पाहायला मिळतोय। आणि म्हणूनसाठी प्रत्येकाच्या जीवनामध्ये वृक्ष लागवड ही एक महत्त्वाची बाब होऊन बसलेली आहे। आणि म्हणून सगळ्या जिल्ह्यातील जनतेला मी या 1 जुलैच्या कृषी दिनाच्या माध्यमातून, त्याचबरोबर वृक्ष लागवडीच्या सप्त्याच्या माध्यमातून मी आवाहन करेल, नम्रपणे आवाहन करतो की त्यांनी आपल्या आपल्या ठिकाणी वृक्षाची लागवड करून निसर्गाचं, पर्यावरणाचं संवर्धन करावं, हीच मी सगळ्यांना आवाहन करतो। न्यूज रिपोर्टर सुशील थोरात, S9 मीडिया, अहमदनगर।